आज आपण परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4 या पाठ्यपुस्तकातील धडा 5 शिवरायांचे शिक्षण या धड्याचा स्वाध्याय अगदी सोप्या भाषेत सोडवणार आहोत। प्रश्न 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ. शहाजीराजे टिंबटिंब गाढे पंडित होते। पर्याय संस्कृतचे, कन्नडचे, तमिळचे। उत्तर संस्कृतचे। आ. मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात। पर्याय शेतकरी, सैनिक, मावळे। उत्तर मावळे। प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली? उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर येथील शिक्षकाची नेमणूक केली। आ. शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? उत्तर शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला। इ. दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली? उत्तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेव यांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली। प्रश्न क्रमांक 3 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. पुण्याचे रूप कसे पालटले? उत्तर जिजामाता शिवरायांसह पुण्यात येऊन राहत आहेत हे समजल्यावर लोकही पुण्यात येऊन राहू लागले, शेतात जाऊ लागले। जिजाबाईंनी पडकी मंदिरे दुरुस्त करून घेतली, देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली, गाव लोकांनी गजबजू लागली, असे पुण्याचे रूप पालटले। आ. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? उत्तर उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूंशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावेत, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी विद्या शिवरायांना अवगत झाल्या। इ. जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? उत्तर शिवबा परक्याची चाकरी करणार नाही, तो स्वतःचं आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील असा निश्चय जिजाबाईंनी केला होता। मुलांनो, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा।